नमस्कार मित्रांनो, आपण इथे बघू शकता की महाराष्ट्र पोलीस मेगा भरती आता चालू झालेली आहे, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतात। ती पोलीस भरती इथे जाहीर झालेली आहे आणि ही जी आहे 29 ऑक्टोबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 या दरम्यान राहणार आहे। ठीक आहे, तर यासाठी आवश्यक काय काय गोष्टी आहेत, आपली शारीरिक पात्रता काय लागणार आहे, एज्युकेशन काय लागणार आहे, त्यानंतर कोणते कोणते पद असतात, त्याला काय काय वय लागत असतं, ते खुल्या प्रवर्गासाठी किती चलाने, कास्टसाठी किती चलाने, वॅकन्सी कुठे कुठे किती आहे, कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, तर चला चालूया आपल्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, जनरल माहितीसाठी मी इथे माहितीपत्रक ओपन केलेलं आहे। यामध्ये आपण बघू शकता परीक्षा शुल्क जे आहे, यामध्ये पोलीस शिपाई चालक, त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई, बँड्समन आणि कारागृह याप्रमाणे पद असतात। खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये चलन आहे आणि कास्टसाठी 350 रुपये इथे चलन राहणार आहे। ठीक आहे, सर्वसाधारण सूचना आपल्याला व्यवस्थित इथे वाचून घ्यायच्या आहे। त्यामध्ये जे आवश्यक कागदपत्र आहे, त्यामध्ये आपल्याला आपलं 10वी 12वीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र, त्यानंतर जन्मदाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्याबाबतचं प्रमाणपत्र, जर खेळाडू असल्यास खेळाडूबाबतचं प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, माजी सैनिकांचं डिस्चार्ज प्रमाणपत्र, गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पोलीस पाल्य असल्याबाबतचं प्रमाणपत्र, जर अनाथ असेल तर अनाथचं प्रमाणपत्र, अंशकालीन कर्मचाऱ्याचं प्रमाणपत्र, EWS, NCC याप्रमाणे प्रमाणपत्र इथे लागत असतात। आपल्याकडे याच्यातले जे काही प्रमाणपत्र असतील त्याचा आपण या भरतीमध्ये जरूर फायदा घेऊ शकता। ठीक आहे, पोलीस शिपाई पदासाठी आपल्या महाराष्ट्रातले मॅक्झिमम जिल्हे जे आहे त्याला आपण अप्लाय करू शकता। मित्रांनो, यासाठी जी शैक्षणिक अर्हता लागते त्यामध्ये आपण 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। जे आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्डातून असो किंवा कोणते पण बोर्डातून असो, आपलं कमीत कमी 12वी पास असणं इथे आवश्यक राहणार आहे। मित्रांनो, शारीरिक पात्रतेमध्ये महिला उमेदवारांसाठी उंची जी आहे 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी, त्याचप्रमाणे पुरुषांसाठी 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी। छातीच्या प्रमाणामध्ये पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी 79 सेंटीमीटर आणि फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर आपल्याला इथे छाती फुगवता आली पाहिजे। मित्रांनो, यामध्ये जी शारीरिक चाचणी आहे त्यामध्ये पुरुष उमेदवार जे आहे यांच्यासाठी 1600 मीटर धावण्यासाठी 20 गुण राहणार आहे, 100 मीटर धावण्यासाठी 15 गुण राहणार आहे, गोळा फेक करण्यासाठी 15 गुण राहणार आहे, याप्रमाणे एकूण 50 गुण राहणार आहे। त्याचप्रमाणे महिला उमेदवारासाठी 800 मीटर धावण्याला 20 गुण, 100 मीटर धावण्याला 15 गुण आणि गोळा फेकला 15 गुण, असे 50 गुण इथे राहणार आहेत। मित्रांनो, जर आपण ड्रायव्हर या पदासाठी अप्लाय करू इच्छित असाल तर शारीरिक पात्रतेमध्ये आपली उंची जी आहे महिला उमेदवारांसाठी 158 सेंटीमीटर आणि पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर या प्रमाणात राहणार आहे आणि शिपायासारखंच यात देखील उमेदवाराला 79 सेंटीमीटर कमीत कमी छाती असावी आणि 5 सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे। मित्रांनो, पोलीस चालक या पदासाठी शारीरिक चाचणी जी आहे यामध्ये पुरुष उमेदवार यांसाठी 1600 मीटर धावणे याला 30 गुण राहणार आहेत, गोळाफेकला 20 गुण राहणार आहेत, असे एकूण 50 गुण इथे राहणार आहेत। महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 30 गुण आणि गोळाफेक 20 गुण, असे 50 गुण इथे राहणार आहेत। यामध्ये हलके मोटर वाहन चालविण्याची चाचणी जी आहे याला 25 गुण राहणार आहेत आणि जीप प्रकारातील वाहन चालविण्याची जी चाचणी असते त्याला 25 गुण राहणार आहेत। जर आपण बँड्समन या पदाकरिता अप्लाय करू इच्छित असाल तर आपली शारीरिक पात्रता महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटरपेक्षा कमी उंची नसावी आणि पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटरपेक्षा कमी उंची नसावी। त्यानंतर छातीचं प्रमाण 79 आणि 5 सेंटीमीटर फुगवून हे तसंच राहणार आहे। त्यानंतर या पदासाठी आपली शारीरिक चाचणी जी आहे ती 1600 मीटर धावण्याला 20 गुण, 100 मीटर धावण्याला 15 गुण आणि गोळाफेकला 15 गुण, असे 50 गुण राहणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावण्याला 20 गुण, 100 मीटर धावण्याला 50 गुण आणि गोळाफेकला 15 गुण, याप्रमाणे 50 मार्क इथे राहणार आहेत। जर आपल्याला सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी जर अप्लाय करायचं असेल तर आपली शारीरिक पात्रता जी आहे यामध्ये फक्त पुरुष उमेदवार असतात। यामध्ये उंची 168 सेंटीमीटरपेक्षा आपली कमी नसावी, छाती आपल्याला 79 आणि 5 सेंटीमीटर फुगवता आलीच पाहिजे।
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी पुरुष उमेदवार 5 किलोमीटर धावणे 50 गुण, 100 मीटर धावणे 25 गुण आणि गोळाफेक 25 गुण असे 100 गुण इथे राहणार आहेत। यानंतरचं पद आहे कारागृह शिपाई। कारागृह शिपाईसाठी जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर आपल्या इथे कारागृह मुंबई, कारागृह पुणे, कारागृह नागपूर आणि कारागृह छत्रपती संभाजीनगर असे सेंटर्स असतात। आणि यासाठी अप्लाय करायसाठी आपली जी पात्रता आहे, शैक्षणिक पात्रता तर 12वी लागणारच आहे, त्याबरोबर आपल्याला शारीरिक पात्रता जी आहे, महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटर उंची आणि पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर उंची इथे लागणार आहे। मित्रांनो, यातील शारीरिक चाचणी जी आहे, पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण आणि गोळाफेक 15 गुण असे 50 गुण राहणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण आणि गोळाफेक 15 गुण असे 50 इथे मार्क राहणार आहेत। जेव्हा आपण पोलीस भरतीला अप्लाय करता यामध्ये समांतर आरक्षण देखील आपल्याला इथे असतं। समांतर आरक्षण म्हणजे काय, तर आपण खेळाडू असाल तर आपल्याला खेळाडूचं प्रमाणपत्र आपल्याकडे असलं पाहिजे, व्हेरीफाईड केलेलं, त्याचा आपल्याला फायदा घेता येतो। त्यानंतर आपण प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन कर्मचारी, पोलीस पाल्य, गृहरक्षक, होमगार्ड आरक्षण, त्यानंतर अनाथ व्यक्तींचं आरक्षण याप्रमाणे बरेचसे आरक्षण इथे आपल्याला दिलेले असतात। ते आरक्षणाचा फायदा आपण इथे नक्की घेऊ शकता। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की मला महाराष्ट्रामध्ये अप्लाय करायचं आहे, तर एका पदासाठी मी अनेक ठिकाणी अप्लाय करू शकतो का? तर आपण बघू शकता की उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एकाच घटकात अर्ज करू शकतो। मित्रांनो, अर्जदारास पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, समादेशक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक, बँड्समन, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई अशा 5 पदांकरिता प्रत्येक पदाकरिता फक्त एकच याप्रमाणे 5 स्वतंत्र आवेदन अर्ज आपण सादर करू शकाल। त्यासाठी उमेदवारास प्रत्येक पदासाठी स्वतंत्ररित्या आवेदन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे व त्याप्रमाणे प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र परीक्षा शुल्क सुद्धा आपल्याला इथे भरावं लागणार आहे। मित्रांनो, आपली शारीरिक पात्रता चाचणी वगैरे संपूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपली लेखी परीक्षा होते आणि आपण त्याच्यात उत्तीर्ण होऊन जेव्हा कागदपत्र पडताळणीसाठी जातो, तर कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या आवेदन अर्जाची म्हणजे आपल्या ॲप्लिकेशन ची आपली प्रिंट जी आहे ती पोलीस भरतीकरिता देण्यात आलेल्या शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेच्या प्रवेश पत्रांची प्रिंट व 2 पासपोर्ट साईजचे फोटो आपल्याला लागत असतात। त्यामुळे आपण भरलेला आवेदन अर्ज, याची प्रिंट आणि त्यानंतर त्याचे फीस भरल्याची पावती हे संपूर्ण जपून ठेवायचं आहे। हे एंटायर आपल्याला पुढे कागदपत्र पडताळणीपर्यंत लागत असतं। त्यानंतर पोलीस शिपाई, बँड्समन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई पदावर निवड झालेल्या उमेदवारांनी चारित्र्य पडताळणी अहवाल, वैद्यकीय तपासणी पात्र असल्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला इथे नियुक्ती देण्यात येत नसते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करायचं आहे। जाहिरातीत ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या पूर्णपणे वाचून आपल्याला कोणतं ड्रायव्हिंग लायसन्स लागतं किंवा आपल्याला कोणते कागदपत्र लागणार आहे, आपल्या कास्टसाठी कोणते कागदपत्र असतात, ते संपूर्ण गोष्टीची माहिती आपल्या नजीकच्या केंद्रांकडून घ्यायची आहे आणि ते संपूर्ण कागदपत्र घेतल्यानंतरच आपला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे। यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज करणार आहात, त्या जिल्ह्यामध्ये आपल्या कास्टसाठी वॅकेन्सी किती आहेत, त्या योग्य आहेत का नाही, आपल्यासाठी त्या बरोबर आहेत का नाही, या संपूर्ण गोष्टीचं पडताळणी केल्यानंतरच आपल्याला अर्ज भरायचा आहे। कारण की आपण जेव्हा अर्ज करतो त्यावेळेस आपल्याला एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे, त्यामुळे तो योग्य ठिकाणी आपला अर्ज जातो का नाही याचा पडताळा करणे गरजेचं आहे। तर याप्रमाणे ही एक बेसिक माहिती होती। यानंतर कोणते कागदपत्र आपल्याला आवश्यक आहे, ते कोणते कागदपत्र कोणत्या कास्टला काय लागणार आहे याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला मिळणार आहे। त्यानंतर आपल्याला ग्राउंड, शारीरिक पात्रता, त्यानंतर पुढे येणाऱ्या संपूर्ण घटनांची माहिती माझ्या चॅनलद्वारे मिळत राहणार आहे। त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची माहिती मिळणार आहे। धन्यवाद मित्रांनो।